नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. ज्यांना मुलगा आहे त्यांनी दहीहंडी दिवशी ही श्रीकृष्ण कथा जरूर ऐकावी. मुलांचे संकट टळेल. भाद्रपद कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणतात, कारण हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस मानला जातो. या तारखेच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात मथुरेच्या तुरुंगात वसुदेवांची पत्नी देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. ही तारीख त्या शुभ मुहूर्ताची आठवण करून देते आणि देशभरात मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माशी संबंधित कथाही ऐकली आणि सांगितली जाते. ती पुढील प्रमाणे. द्वापार काळात भोज वंशी राजा उग्रसेन मथुरेत राज्य करत होता. त्याचा अत्याचारी पुत्र कंस याने त्याला गादीवरून पदच्युत केले आणि तो मथुरेचा राजा झाला. कंसाला देवकी बहीण होती. तिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एकेकाळी कंस आपली बहीण देवकी हिला घेऊन सासरच्या घरी जात होता. वाटेत आकाशातून आवाज आला, हे कंसा, ज्या देवकीला तू अत्यंत प्रेमाने वाहून नेत आहेस तिच्यामध्येच तुझा जीव वास करतो. तिच्या पोटी जन्मलेले 8वे अपत्य तुला मारून टाकेल. हे ऐकून कंस वसुदेवांना मारण्यास तयार झाला. तेव्हा देवकी त्याला विनम्रपणे म्हणाली, माझ्या पोटातून जन्मलेल्या मुलाला मी तुझ्यासमोर हजर करीन, तेव्हा मेवण्याला मारून काय फायदा होईल. असा विचार करून कंसाने देवकीचा सल्ला मान्य केला आणि तो मथुरेला परतला. त्याने वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. वसुदेव देवकीला एक एक करून 7 मुले झाली आणि ती 7ही मुले जन्मताच कंसाने मारली. आता 8वे अपत्य जन्माला येणार होते. कारागृहात त्याच्यावर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्याच वेळी नंदची पत्नी यशोदा हिलाही मूल होणार होते. वासुदेव आणि देवकीचे दुःख जीवन पाहून त्यांनी 8व्या अपत्याच्या रक्षणासाठी उपाय योजला. ज्यावेळी वसुदेव देवकीच्या पोटी मुलगा झाला त्यावेळी योगायोगाने यशोदेच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. ती माया शिवाय दुसरी नव्हती. देवकी वसुदेव ज्या कोठडीत बंदिस्त होते त्या कोठडीत अचानक प्रकाश पडला आणि त्यांच्यासमोर शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेले एक चतुर्भुज भगवान प्रकट झाले. दोघेही देवाच्या पाया पडले. तेव्हा देव त्याला म्हणाला, आता मी पुन्हा नवजात बाळाचे रूप धारण केले आहे. तू मला आत्ताच वृंदावनात तुझ्या मित्र नंदजीच्या घरी पाठव आणि तिथे जन्मलेल्या मुलीला घेऊन कंसाच्या स्वाधीन कर. यावेळी वातावरण अनुकूल नाही, तरीही काळजी करू नका. पहारेकरी जागे असताना झोपी जातील. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडतील आणि चिघळणारी यमुना तुम्हाला ओलांडण्याचा मार्ग देईल. त्याचवेळी नवजात अर्भक श्रीकृष्णाला सुखमध्ये ठेवून वसुदेव तुरुंगातून बाहेर पडले आणि अथांग यमुना पार करून नंदजीच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी नवजात बाळाला यशोदेकडे झोपवले आणि मुलीसह मथुरेला आले. तुरुंगाचे दरवाजा पूर्णपणे बंद झाले. आता कंसाला माहिती मिळाली की वसुदेव आणि देवकीला मूल झाले आहे. तो तुरुंगात गेला आणि देवकीच्या हातातून नवजात मुलगी हिसकावून तिला पृथ्वीवर फेकण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी आकाशात उडाली आणि तिथून म्हणाली, मूर्खा, मला मारले तर काय होईल? ज्याने तुला मारले तो वृंदावनात पोचला आहे. तो लवकरच तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा देईल. कृष्णाच्या जन्माची ही कथा आहे. तर जन्माष्टमी व्रत करण्याचे खूप मोठे फायदेही आहेत. हिंदू धर्मग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीदिनी पाळल्या जाणाऱ्या व्रताचा अपार महिमा वर्णन करण्यात आला आहे. तो विधीनुसार पाळल्यास माणसाच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते की जन्माष्टमीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनाशी संबंधित सर्व सुख प्राप्त होते. पौराणिक मान्यतेनुसार हे व्रत करणाऱ्याला अकाली मृत्यू आणि पाप कर्मापासून वाचवते आणि मोक्ष प्रदान करते. जन्माष्टमीचे व्रत केल्यास मनुष्याला 1000 एकादशीप्रमाणे पुण्य प्राप्त होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा पद्धत. जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी प्रथम स्नान करून शरीर आणि मन शुद्ध करा. नंतर आपल्या एका पदरावर पिवळे कापड पसरवा. आपले लाडू गोपाळ एका प्लेटमध्ये ठेवा. त्यात दूध, दही, मध घाला. तूप, साखर इत्यादीने स्नान करावे. यानंतर त्यांना स्वच्छ कापडाने पुसून टाका आणि कपडे, दागिने इत्यादी घाला. जन्माष्टमीला कानाला पिवळे चंदन किंवा कुंकू तिलक लावावे. तसेच त्यांना मोराचा मुकुट आणि बासरी अर्पण करा.
यानंतर कानाला फुले, फळे, पंजिरी, चरणामृत इत्यादी अर्पण करावे. भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत जो काही प्रसाद दिला जातो त्यात तुळशी दळ अवश्य अर्पण करावी. यानंतर विधीनुसार भगवान श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की जन्माष्टमीच्या रात्री श्रीमद भागवत पुराणाचे पठण आणि भजन भक्तीने केल्याने भगवान श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. उपवास करावा. रात्रीच्या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्णाची पूजा करावी. यामुळे इच्छा पूर्ण होते. मूल होण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळजींची मूर्ती घरात बसवावी. त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करावी. यानंतर स्वतः आंघोळ करून लाडू गोपाळांना आंघोळ घालावी. यानंतर त्यांचा मेकअप करा. त्यांच्या आवडीचे अन्न अर्पण करा. दुपारी आणि रात्री मंदिराचे दरवाजे बंद करावेत. तसेच लाडू गोपालजींना घरात कधीही एकटे सोडू नका. घरातील मुलांप्रमाणे त्यांची नित्य काळजी घेतली तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. देवकी सूत गोविंदम वासुदेव जगतपते. जन्माष्टमीच्या दिवशी अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण करावी. मी माझ्या शरीरात कृष्णाला शरण जातो मंत्राचा जप करावा. हा गोपाल मंत्र आहे ज्याचा 108 वेळा जप केला पाहिजे. या मंत्राचा जप करताना तुळशीची माळ वापरणे शुभ असते. जन्माष्टमीला अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्व सर्व पापयोम्यम मोक्ष इच्छामि मा शुजा. मंत्राचा जप शुभ राहील. घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि कुटुंबात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.